नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर ही अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी कच्च्या केळीचे चिप्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराची केळी घेतलेली आहे। शक्यतो हे कच्च्या केळीचे चिप्स बनवताना आपल्याला या ठिकाणी केळी जाड आकाराची घ्यायची आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने संपूर्ण केळीवरची सालं व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण केळीवरची सालं मी छानपणे काढून घेत आहे। दोन्ही केळीवरची सालं काढून झाली आहे। तर आता आपण चिप्स मेकरच्या साहाय्याने चिप्स पाडून घेऊया। तुम्ही हवं तर चाकूच्या साहाय्याने देखील हे चिप्स बनवू शकता। बऱ्याचदा काय होते की जेव्हा आपण चिप्स मेकरच्या साहाय्याने चिप्स बनवतो तर चिप्स एकसारख्या आकाराचे पडत नाही, त्यामुळे चाकूच्या साहाय्याने पाडले तरीही चालतील। तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी चिप्स मेकरच्या साहाय्याने अगदी सहजासहजी हे चिप्स बनवून तयार करत आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त असे पातळसर चिप्स या ठिकाणी पडत आहे। तर एक एक करत संपूर्ण केळीचे आपण चिप्स अशा पद्धतीने बनवून तयार करायचे आहे। लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते। तर अशा वेळी इन्स्टंट बनणारे कच्च्या केळीचे चिप्स तुम्ही एकदाच बनवून महिनाभर खाऊ शकता। अजिबात खराब होत नाही, शिवाय चहासोबत खा किंवा प्रवासात नेऊ शकता। अतिशय चविष्ट असे चिप्स या ठिकाणी तयार होतात। संपूर्ण चिप्स तयार झाले आहे। तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते। एक एक करत आपण यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे मी एक बॅच यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेली आहे। साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये आपण हे चिप्स फ्राय करायचे आहे, कारण की यामुळे काय होते की चिप्सला फ्राय होण्यासाठी मोकळी जागा मिळते आणि शिवाय मस्त असे कुरकुरीत चिप्स या ठिकाणी तयार होतात। सुरुवातीला तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चिप्स तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम ही आपल्याला 2 मिनिटांपर्यंत हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या चिप्सला फ्राय करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असे चिप्स या ठिकाणी फ्राय झाले आहे। तर याच पद्धतीने आपण सेकंड बॅच देखील फ्राय करून घ्यायची आहे। बऱ्याचदा आपण कच्च्या केळीचे इन्स्टंट असे चिप्स बनवण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा ते व्यवस्थित बनत नाही, म्हणजे नरम पडतात किंवा फार तेलकट होतात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कच्च्या केळीचे चिप्स बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे, म्हणजे अगदी पहिल्या प्रयत्नात नवशिके देखील अगदी सहजासहजी हे चिप्स बनवू शकतात। खूप छान असे कुरकुरीत होतात आणि शिवाय महिनाभर तसले तसेच राहतात, अजिबात नरम वगैरे पडत नाही। आणि बघा साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये या चिप्सला मी फ्राय करून घेतलेले आहे। तर आता ही चिप्स अधिकच छान असे चटपटीत व्हावे याकरता मी पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर, पाऊण चमचा चाट मसाला आणि पाऊण चमचा इतकं मीठ घालत आहे। संपूर्ण मसाले आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। हे कच्च्या केळीचे चिप्स बनवताना मसाले या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर मिठाचा वापर करून देखील हे चिप्स बनवू शकता। तर बघा अशा प्रकारे अगदी छान असे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की चिप्स अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहे। तर अशा पद्धतीने कच्च्या केळीचे अतिशय चविष्ट आणि चटपटीत असे इन्स्टंट चिप्स तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।